सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व बुद्धिमंत प्रज्ञावंत मान्यवर, सर्व शाहूनगरवासी, त्याचप्रमाणे सर्व इतर मित्रमंडळ। खरं तर सर्वप्रथम वहिनी साहेबांचं आपल्या सर्व शाहूनगरवासियांतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत। बाबाराजांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या आपल्या वहिनी साहेबांना जर पाहिलं तर नेहमी एक कर्तृत्ववान नेतृत्व डोळ्यासमोर उभं राहतं। एक 20 किलोमीटर सारखी मॅरेथॉन स्पर्धा अतिशय यशस्वीपणे आणि समर्थपणे वहिनी साहेबांनी पार पाडलेली आहे। त्यांच्यामध्ये त्यांचा नेहमी टवटवीत आणि हसरा चेहरा आणि त्याच टवटवीत आणि हसऱ्या चेहऱ्यानं ते नेहमी लोकांच्या मध्ये जाऊन त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या नेहमी ऐकून घेतात आणि त्याचप्रमाणे फक्त ऐकत नाही तर सोडवण्याचा 100% प्रयत्न करतात। त्यांचं असे खंबीर नेतृत्व पाहून खरंच सर्व महिलांना अभिमान वाटतो, गर्व वाटतो आणि आज हे राजघराण्याचं एक उमद नेतृत्व आपल्याला इथं लाभलेलं आहे, त्याबद्दल खरंच आम्हाला फार अभिमान वाटतो। बाबाराजे संपूर्ण शाहूनगरच्या विकासासाठी नेहमी झटत असतात, नेहमी प्रयत्न करत असतात। तसं पाहिलं तर दोन्ही राजे फक्त शाहूनगर नाही तर संपूर्ण सातारा शहराचा विकास जास्तीत जास्त विकास कसा होईल यासाठी नेहमी धडपडत असतात। यासाठी नेहमी दोन्ही राजांचं कार्य सुरू असतं। शाहूनगरचं जर पाहिलं तर शाहूनगरमध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत, म्हणजे पाणी असतील, रस्ते असतील किंवा गटारे असतील किंवा पथदिवे असतील, जास्तीत जास्त मूलभूत सुविधा या नागरिकांना कशा पुरवता येतील यासाठी दोन्ही राजांचा खटाटोप असतो। अगदी आजही तुम्ही शाहूनगरमध्ये सहज फेरफटका जर मारला तर आपण बघितली नाही रस्त्याची दुरवस्था काय होती, पण आता रस्त्यांचं काम सुरू आहे। ठिकठिकाणी जिथे पथदिवे गेलेले आहेत तिथे लावायचं काम सुरू आहे। वर्षभरची छोटी मोठी कामं शाहूनगरमध्ये सुरू असतात, जेणेकरून लोकांच्या पुढे समस्या उभाच राहिली नाही पाहिजे असा प्रयत्न सुरू असतो। आणि आम्हालाही असंच उमद्या नेतृत्वाची खरंच गरज आहे। मला एक अभिमानानं वगैरे सांगावंसं वाटतं की आपल्या शाहूनगरमध्ये जवळजवळ 90 ते 95% लोक ते सुशिक्षित आहेत, सुसंस्कारी आहेत। म्हणजे तसं पाहिलं तर ते भरपूर डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, शिक्षक आहेत, व्यावसायिक आहेत। प्रत्येक क्षेत्रामध्ये या लोकांनी उत्तम यश संपादन केले आणि आम्ही सर्वजण शाहूनगरवासी या शाहूनगरचा विकास होताना आमच्या डोळ्यांनी पाहतोय आणि त्यासाठी या दोन्ही राजांचा खटाटोप आहे, तोच आम्हाला आलेला आहे आणि अशाच सुंदर नेतृत्वाची आम्ही आशा करतोय। आता बाबाराजेंचं पाहिलं तर बाबाराजे सुद्धा शाहूनगरमध्ये सतत येत असतात, प्रत्येक माणसाच्या अडचणी समजून घेत असतात, ते 100% कशी सोडवली जाईल यासाठी ते प्रयत्न करत असतात। मला इथं आवर्जून सांगावंसं वाटतं की एखाद्याचा वाढदिवस असो किंवा एखादा छोटीखानी कार्यक्रम जरी असला तरी बाबाराजे स्वतः तिथे जाती येतात आणि त्या माणसाला शुभेच्छा देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करतात। खरं तर आम्हाला अभिमानाने सांगावंसं वाटतं की संपूर्ण शाहूनगरवासियांना या दोन्ही राजांचा सतत सहवास साधत असतो ही आमच्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे। आणि या दोन्ही राजांच्या माध्यमातून आपल्या साताऱ्याचा विकास तर होतच आहे आणि आमची अशी इच्छा आहे भविष्यात सुद्धा या दोन्ही राजांच्या माध्यमातून आपला सातारा यशाचं उत्तुंग शिखर त्यांनी गाठावं। आता 20 तारखेला आपली निवडणूक आहे, सगळ्यांना माहितीच आहे। या 20 तारखेला आपण सगळ्यांनी एकत्र जाऊयात आणि मतदान करूयात। मतदान करताना आपल्या बाबाराजांच्या नावासमोर जे कमळाचं चिन्ह आहे त्याच्या समोरचं बटन दाबायचं आहे आणि आपल्या राजांना 100% मताधिक्याने आपण निवडून आणायचं आणि मला खात्री आहे बाबाराजांचे 100% मताधिक्याने निवडून येतील। या दोन्ही इलेक्ट्रॉनिक मीडियातील आमच्या पत्रकार बंधूंचं स्वागत आहे। दैनिक प्रभातचे देखील मान्यवर आजच्या या सभेच्या निमित्तानं उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतो। बरेच मान्यवर सभा सुरू झाल्यानंतर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्या सर्व स्त्री पुरुष माता भगिनींचं आबाबृद्धांचं आजच्या या सभेच्या निमित्तानं सहर्ष हार्दिक स्वागत आहे। आणि तुमच्या सगळ्यांना माहिती आहे वेगळी जिल्ह्यातूनच नव्हे तर वेगवेगळ्या जिल्ह्यातून अनेक मान्यवर या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत। कोणी नोकरीच्या निमित्तानं, कोणी व्यवसायाच्या निमित्तानं, कोणी सेवानिवृत्त झाल्यानंतर आज या परिसरामध्ये अगदी शांततेनं त्यांचं आयुष्य ते जगत आहे। आणि अशा वेळेला त्या प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वतःची अशी विचारसरणी आहे, कोणत्याही आमिषाला, प्रलोभनाला, खोट्या गोष्टींना ही माणसं कधीच बळी पडत नाहीत आणि म्हणूनच कायम राजघराण्यावर निश्चित प्रयत्न करत दोन्ही महाराजांच्या पाठीशी हे प्रत्येक वेळेला ठामपणे उभे राहतात। मनोगत व्यक्त करतील,
छत्रपती राजेसाहेबांच्या आज हजर झाला आणि त्याबद्दल त्यांचं सहर्ष स्वागत करते मी. शाहूनगरमधील विकासाबद्दल जर सांगायचं झालं तर मी फार पूर्वीपासून शाहूनगरमध्ये बघतीये. रस्ता पाणी याची बऱ्यापैकी सोय नव्हती किंवा पथदिवे असतील तर कसलीच सोय नव्हती. प्लस हा भाग त्रिशंकू म्हणून ओळखला जातो, त्यामुळे कुठूनही फंडिंग वगैरे या गोष्टीची सोय नाही. पण आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्र महाराजांनी बऱ्यापैकी इथं साथ दिलेली आहे. तसेच त्यांना उदयन महाराज साहेबांची सुद्धा जोड लाभलेली आहे आणि त्यांनी आता पथदिव्यांची सोय केलेली आहे. रस्त्याची बरीचशी कामं चालू आहेत किंवा आम्ही पाहतोय. बऱ्यापैकी पायाभूत सोयी सुविधा कसलाही फंड नसताना इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. इथला बऱ्यापैकी भाग सुशिक्षित आहे. तर आमचं म्हणजे आमची पावलं नेहमीच बाबाराजांच्या मागे असतील आणि त्यांना 100% भरघोस मताधिक्याने आम्ही इथून विजयी करून देऊ ही ग्वाही देते आणि थांबते. नक्कीच बाबाराजांना प्रचंड मताधिक्य देऊन जाईल. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगत होतो की शाहूनगरमध्ये सगळ्या व्यवसाय नोकरी करणाऱ्या भाऊसाहेब यांचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यांचे योगदान म्हणूनच त्यांचे कायम ऋणी असणारे आम्ही शाहूनगरवासीय वहिनी साहेबांना कायम अशी ग्वाही देतो की सध्याच्या विकासाच्या वाटचालीचा आढावा हेमाताईंनी केलेला आहे किंवा आत्ताच्या एका भगिनीने केलेला आहे की वहिनी साहेब प्रचंड बहुमताने महाराष्ट्रामध्ये आपली सीट विजयी होणारच यात तीळ मात्र शंका नाही. आणि आम्ही महिलांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो की आम्ही तुमचे कायम असेच ऋणी राहू. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी होतो आहे आणि असेच राहू आणि आपली सीट महाराष्ट्रातच प्रचंड बहुमताने विजयी होणार याबद्दल मी ग्वाही देते आणि समस्त महिला वर्गाच्या वतीने पुन्हा एकदा तुमचे स्वागत करून थांबते. धन्यवाद. आपण या ठिकाणी उपस्थित आहात. तुम्हाला समोर बसण्याची विनंती आहे. सन्माननीय अर्जुनराव घोरपडे, ज्येष्ठ नागरिक संघ शाहूनगर. वहिनी साहेबांचे या ठिकाणी सत्कार केला जातो. टाळ्या वाजवूया या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं आपण सहर्ष हार्दिक स्वागत केलं. या ठिकाणी लाडक्या बहीण म्हणून आपल्या वहिनी साहेबांचं आमच्या हितोपकारीने समस्त शाहूनगर समस्त वासियांच्या वतीनं ज्यांनी आपल्या सर्वांची काही लोकांच्या थोड्याशा समस्या थोडक्यात असं बोललो त्यांच्याशी तर प्रत्येक मनुष्य म्हणत होता की त्या परिसरामध्ये पाण्याची योजना असो, वीज पुरवठा असो, आरोग्य संबंधीच्या योजना असो, या सर्व योजना मार्गी लावण्याचं काम फक्त एकाच राजाने केलं असेल आणि ते म्हणजे आमचे बाबाराजे. आणि म्हणून त्यांचं काम हे उल्लेखनीय असं त्या परिसरात आहे. आणि म्हणून जावळी मतदारसंघात जावळीतली जी काही गावं आहे ती सुद्धा बाबाराजे यांच्या पाठीमागं ठामपणे उभी आहे. हे नेतृत्व संयमी आहे, प्रामाणिक आहे, सामान्य माणसाच्या हाकेला दाबून जाणार असं बाबाराजांचं नेतृत्व आहे. आणि म्हणून मला सर्वांना इथं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व मतदार बंधू भगिनींना एक नम्रतेची विनंती आहे. आपले बाबाराजे 100% निवडून येणार आहे हे आता अनेक जणांनी सांगितलं, पण मी तुम्हाला एक आव्हान करतो की भाऊसाहेब महाराजांनंतर आपल्याला सातारा आणि जावळी या मतदारसंघामध्ये मंत्रिपदाची हाक आपल्याला अद्यापर्यंत मिळालेली नाही कोणाकडून. आणि म्हणून मंत्रिपदाची हाक ही बाबाराजेंच्या माध्यमातूनच मिळणार आहे. बाबाराजेंना 100% मंत्रिपद मिळणार आहे आणि ते तुमच्याने आमच्या हातात आहे. आणि म्हणून या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश होण्यासाठी मी एकच आपल्याला सांगतो, 288 जे विधानसभा मतदारसंघ आहे या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या बाबाराजांचं मतदानाचं आणि एकूण असणारं मेरिट हे प्रचंड मताचं असलं पाहिजे आणि ते तुमच्या हातात आहे. प्रचंड मताने त्यांना आपण निवडून देऊया. ते निवडून आलेलेच आहे, परंतु मतदानामध्ये जी मेरिट असतं ते एकूण प्रचंड मताचं आणि म्हणून प्रचंड मताने त्यांना आपण निवडून देऊया. या संपूर्ण मतदारसंघात बाबा महाराज राजे हे प्रचंड मताने निवडून येणार आहेत. पुन्हा एकदा आपण त्यांना निवडून येण्याविषयी मनपूर्वक शुभेच्छा देऊया. कल्पना आहे आपलं उमेदवार कोण, मतदान कसं करायचं आहे, आपलं चिन्ह काय आहे, आपल्या उमेदवाराचा क्रमांक 3 वर असेल, चिन्ह कमळ आहे. आपल्या उमेदवाराने केलेले काम संपूर्ण मतदारसंघाचा आपण विचार केला तर खाली मांडव्यापासून आसनगाव, कुसवड, पिलानी, तोशेगर पठार, कास पठार
खाली परळी भाग इकडे करड पासून कुडाळ संपूर्ण भागाचा जर आपण विचार केला तर रस्त्यांचं जाळं, सामाजिक आर्थिक कोणताही विषय नाही जो बाबा महाराजांनी हाताळला नाही, कोणती वेळ नाही की ज्यावेळी बाबा महाराज उपलब्ध नाही, असं कोणता क्षण नाही की ज्यावेळी बाबा महाराजांनी आपल्या सर्वांना नड्याअंती मदत केली नाही. आपल्या शाहूनगरचा विचार केला तर या भागामध्ये रस्त्यांच्या प्रॉब्लेम होते, लाईटचा प्रॉब्लेम होता, बरेच काही प्रश्न होते. ते सर्व प्रश्न सोडवून आता पूर्ण विकासाच्या मार्गावर आपण आहोत. बाबा महाराज आपण मतदान का करायचं, या भारतीय जनता पार्टीला मतदान का करायचं, तर आपण थोडस देश पातळीचा विचार करूया, माजी सैनिकांचा विचार करूया. देश पातळीवर जर विचार केला तर संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये रस्त्याचं जाळं विणलं गेलेलं आहे. रस्त्याचं जाळं विणलं गेल्यामुळं आपल्या भारताची आर्थिक उन्नती झाली, जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आपण आलेलो आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे संरक्षण खात्याला पूर्ण सूट दिल्या गेल्यामुळं आपल्या भारताची संपूर्ण जगामध्ये एक वेगळी छाप पडलेली आहे. चीन असेल, पाकिस्तान असेल, त्यांच्या असलेल्या कुरघोड्या ह्या संपूर्ण बंद करत आणलेल्या आहेत. हे कशामुळे तर आपण भारतीय जनतेनं भारतीय जनता पार्टीला दिलेल्या भरघोस मतांमुळे हे शक्य झालेलं आहे. आणि म्हणून देशाचा विकास जर आपल्याला असाच पुढे चालू ठेवायचा असेल, आपल्या महाराष्ट्राचा विकास आपल्याला असाच पुढे चालू ठेवायचा असेल, आपल्या सातारा राजधानीचा नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आपल्याला जर गाजवायचं असेल तर आपल्या बाबा महाराजांना भरघोस मतानं निवडून देणं हे आपलं परम कर्तव्य आहे. येत्या विधानसभेला ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं वहिनी साहेब पूर्ण आशीर्वाद तर आहेच, जे सभासद आहेत, जो 400-450 सभासद आहेत, ते एकमुखी बाबाराजांच्या पाठीशी आहेत. त्यांचा मतदानाचा आशीर्वाद तर आहेच. दुसरा आशीर्वाद असा आहे की त्यांना उच्च मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. हेच मी या ठिकाणी आशीर्वाद रूपानं बोलून ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं त्यांना पुन्हा भावी आयुष्यात शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचे की महाराजसाहेबांनी जी कामं केली त्यामध्ये हिलटॉपचा रस्ता हा सुद्धा त्यावेळेस अतिशय अडचणीचा रस्ता होता. या ठिकाणी आपण जो प्रॉब्लेम बघतो तो प्रॉब्लेम सुद्धा महाराजसाहेबांनी त्यावेळेस म्हणजे महाराजांच्याकडे जे तक्रारी करत होते, जे इंजिनियर वगैरे होते, त्यांना सुद्धा महाराजांनी सांगितलं की काही करा पण कशाही पद्धतीने तो रस्ता बसवा. साधारण तुम्हाला आठवत असेल त्यावेळेस. तसेच या ठिकाणी त्यांनी पाण्याचा पाईपलाईनचा सुद्धा अतिशय तातडीने प्रश्न मार्गी लावला. आणि ह्या आपल्या कॉलनीच्या त्याविषयी मी भाषणामध्ये सांगितले, ह्या आपल्या कॉलनीच्या अयोध्या कॉलनीच्या सर्व महिलांनी मामाची दुसरी टर्म असताना सर्व महिलांनी पाण्याच्या मागणीसाठी पर्यावरणाच्या वेळेस मागणी केली आणि या सर्व महिलांचा प्रश्न बाबांनी तातडीनं एका आठवड्यात मागे लावला होता. बरोबर झालं होईल. अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराजसाहेबांचं काम आहे. आणि तसंच सांगायचं आता मगाशीच उल्लेख केला कुठेतरी कचरा गाडीचा, तर मला वाटते मोरे साहेबांनीच कचरा गाडीचा उल्लेख केला. तर तसं सांगलं तर कर्तव्य सोशल ग्रुपची स्थापना व्हायच्या आधीपासून वैद्य साहेबांचं प्लॅस्टिक आणि कचऱ्या बाबतीत अतिशय कडक असं धोरण आहे. मग त्यांनी जवळजवळ 23 वर्ष झाली कचरा गाडी माझ्या वाढदिवसाला चालू केली होती. आणि त्यानंतर महिला बचत गटाने ती गाडी सांभाळली होती. परंतु महिलांना काही अडचणी निर्माण झाल्यानंतर ते गुन्ह्यांची गाडी बघितली होती. त्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे आता थोडा बदल म्हणून सांगतो, नगरपालिका आपल्या हातावर झाल्यानंतर आपल्याला कचरा गाडीचं काही टेन्शन राहिलं नाही. परंतु काय नगरपालिका हातावर झाल्यानंतर बरेचसे म्हणजे परंतु आपल्या शाहूनगरमध्ये सर्वच जे आपले कार्यकर्ते आहेत सर्व ते अतिशय प्रामाणिक आहेत. आणि कचरा गाडी असेल किंवा मगाशी जसं सांगितलं की वैद्य साहेबांना झाडांची आवड आहे, तसंच आपल्या ठिकाणी वरती अजिंक्य ताऱ्याच्या ह्या प्रकरणावरती सर्वांनीच अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेले. आपले भोसले बापू वैद्य साहेब त्यांचं वय आज एवढं आहे, परंतु भोसले बापू कॅन घेऊन पाणी घालतात आणि सर्व त्यांच्या बरोबर सर्व तरुण मित्र असतात. आणि अशा पद्धतीनं म्हणजे झाडं लावण्याचं काम असेल सर्व गोष्टींमध्ये हा इथला शाहूनगर मध्ये सर्व नागरिक अतिशय अग्रेसर आहेत. आणि महाराज साहेबांचं आज जे आहे म्हणजे सगळ्याच गोष्टी दोन्ही महाराज असतील
त्यांनी सुद्धा पर्यावरणाच्या बाबतीत अतिशय काळजीने आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपण काळजी घेतो। आणि या ठिकाणी दोन्ही महाराजांशिवाय आपल्या शाहूनगर मध्ये आज तागायत कोणीही कसलाही विचार करत नाही आणि हे आपल्याला येणाऱ्या 20 तारखेच्या मातांना आपल्याला दाखवून द्यायचं आहे। आणि 100% 100 नाही माझं मत आहे की ह्या वेळेस बघा सर्व महिलांनी आधी सांगायचं जर मग इकडे तिकडे गेलं तर मग मी स्वयंपाक करणार नाही आठवडाभर असं सांगाय का। म्हणजे एकदा धमकी दिल्यानंतर काय आहे ती सगळे पुरुष जातील आणि मला सांगा मला सेल्फी काढून दाखवायची तिथं मतदान कोणाला केले ते। आणि त्यामुळे काय होईल माहिती आहे की लाडक्या बहिणीचं खरंच मुख्यमंत्री लाडकी बहीण आहे ना तर खऱ्या अर्थानं जाऊन त्या ठिकाणी तुम्ही मतदान करून घ्या। जे कोण मताला आळस करत असतील त्यांना सुद्धा तुम्ही घरातून बाहेर काढा आणि मताला सगळ्यांनी यावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो। या ठिकाणी आपण झालेले स्वागत करूया। सांगायला एक वैशिष्ट्य वाटतं महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा मतदारसंघ त्यापैकी 262 नंबरचा हा विधानसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये जी निवडणूक होतीये ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व आमदारांना परिचित आहे की इथली निवडणूक फार सोपी आहे। इतर कोणीही तुल्यबळ उमेदवार नाहीये पण तरी सुद्धा एक गोष्टीचं कौतुक करावं असं वाटतं आपल्या समोर कुठलं आव्हान नाहीये किंवा कोणी तुल्यबळ किंवा पॉवरफुल उमेदवार नाहीये असं असताना सुद्धा रोज शिवेंद्र बाबांच्या चाललेल्या पदयात्रा आणि वैरी साहेबांच्या रोज संध्याकाळी चाललेल्या कोपरा सभा त्या म्हणल्या असत्या आपल्या समोर तुल्यबळ कोणी नाहीये पण जरी तुल्यबळ नसला तरी शिवेंद्र बाबांच्या कामाची पद्धत त्यांनी केलेली कामं आणि त्यांची होणारी मदत आणि या राजघराण्याचे योगदान त्या प्रत्येक कोपरा सभेमध्ये जाऊन नमूद करतात। स्थानिक कार्यकर्ते सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं साथ देत आहेत की असं बेसावत नाही की आमची निवडणूक सोपी आहे पण या निमित्तानं त्यांना जनतेमध्ये जायला मिळतंय हितगुज साधायला मिळतंय आणि अडचणी समजून घ्यायला मिळतंय। या अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि हे त्यांचं योगदान आहे। हे योगदानाची पावती आपल्याला 20 तारखेला द्यायची। आज दुपारी 1 वाजता जर्मनीला आमची नगरसेवकांची बैठक झाली उदय सामंतांनी बैठक घेतली त्यानंतर 2 वाजता बैठक झाली सुरूच्या बंगल्यात झाली 12ला 5 कमी असताना आम्हाला फोन आले 12ला 5 कमी असताना अर्ध्या तासात इथं असं तिथे यायचं जलमंदिरला त्याचा मेसेज आधी नव्हता दुपारी नव्हता काल नव्हता ताबडतोब या महत्वाची बैठक आहे। महाराजांनी 15 मिनिटांची बैठक घेतली। महाराजांनी आज काय कधी काल तुमच्या कार्यक्रमाच्या सभेत किस्सा काय भारतात 45 वर्ष वयाची गेली असं कोणतरी म्हटलं त्यामुळे अजून आमचं लग्न नाही असा कोणतरी कार्यकर्ता बोलला वाटतं। महाराज आज दुपारी म्हटले आता माझंही वय वाटलं राहिलेलं नाही त्यामुळे जे झालं एक लक्षात ठेवा महाराज या पद्धतीनं स्वाद दिली। आम्ही रात्रंदिवस जे भाऊ काम करतो आमची तपश्चर्या एकच की साताऱ्याचं कल्याण व्हावं साताऱ्यात चांगल्या योजना राबवाव्यात साताऱ्याचं नाव महाराष्ट्राच्या आणि देशाच्या पातळीवर घेतलं जावं का तर ही छत्रपतींची गादी आहे इथे शिवरायांचे वंशज राहतात आणि इथे शिवरायांचे मावळे शिवरायांची प्रजा राहतील त्यामुळं आम्ही आता कुठल्याही परिस्थितीत वाद घालणार नाही आणि इथून पुढची निवडणूक जशी मला यशस्वी केलं तसं उद्या शिवेंद्र बाबांना यशस्वी करा। आमच्या हात बोटावर करून आम्हाला ताकीद दिली आणि सांगितलं की उद्या संध्याकाळी 5 वाजता गांधी मैदानावर शिवेंद्र बाबांच्या संता सभा आहे। महाराजांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली मी कुठला सेलिब्रिटी आणलेला नाही गांधी मैदानावर आम्ही दोघंच सेलिब्रिटी आहे म्हणजे आम्ही दोघंच वक्ते आणि तुम्ही सगळे सेलिब्रिटी आहे म्हणले उद्याचे त्यामुळे उद्याची जी सभा आहे ती सुद्धा यशस्वी आणि जोरदार करायची आहे। वॉटर सप्लायचा पाण्याचा प्रॉब्लेम होता लाईटचा पाण्याचा प्रॉब्लेम होता रस्त्याचा पाण्याचा प्रॉब्लेम होता गटारांचा प्रॉब्लेम होता की असे असंख्य प्रश्न इथं होते। आज या ठिकाणी एक गोष्ट लक्षात आली की संपूर्ण हा स्टँडर्ड वर्ग आहे जेवढं पुरुषांनी इथं भाषण केली त्याच्याबरोबर मला चांगली पहिली कोकण सभा आहे 7-8 महिन्यांनी सुद्धा भाषण केलं म्हणजे सर्वजण तुम्ही समजूतदार सुशिक्षित आहात। आपणा सर्वांना आता एक विनंती आहे की उद्या सांगता सभा आहे 20 तारखेला मतदान आहे इतक्या चांगल्या पद्धतीने इथं हद्दवाढीत आल्यानंतर सुद्धा आणि दोन्ही महाराजांचे कार्यकर्ते म्हणून सक्षमपणाने जे काम राबवलं
तेवढं सक्षमपणानं उद्या 20 तारखेला मतदान झालं पाहिजे. उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू शिवाजीराजांच्या प्रचारसभेसाठी आपण सर्वजण इथे एकत्रित आलेलो आहोत आणि आता जवळजवळ शेवटच्या टप्प्यात ही इलेक्शन आली आहे. म्हणजे उद्याच आपली साप्ताह सभा आहे आणि जसं आंबेडकर साहेबांनी सांगितलं तसं मी सुचवलं होतं की आपण एखादं कोणतं सेलिब्रिटी कोणतं ऍक्टर आणून या सभेला, पण बाबा पण नाही म्हटले आणि सगळेच नाही म्हटले. स्पेशली कार्यकर्ते म्हणजे आपल्याकडे 2-2 नट असताना काही येणार नाही. म्हणून चांगली गोष्ट आहे, आपल्या सर्वांचं प्रेम आहे दोन्ही महाराजांवर. आणि जसं लोकसभेला आपण सर्वांनी उदयनराजांना चांगल्या मताधिक्यानं निवडून दिलं, तसंच येत्या 20 तारखेला आपण सर्वजण शिवसेनेला मतदान करा एवढी विनंती करते. बरेचसे कामं ह्या 5 वर्षात झालेली आहेत दोन्ही महाराजांच्या माध्यमातून. काही थोडक्यात मी सांगते. पहिलं म्हणजे आपल्या सातारची हद्दवाढ झाली, जी खूप वर्ष रखडलेली होती आणि हद्दवाढ झाले आणि त्याचा फायदा आहे आपल्या सर्वांना दिसत आहे. कारण का आपण डायरेक्ट नगरपालिकेच्या हद्दीत आला. हद्दवाढीसाठी पहिला फंड जो साताऱ्यात आला तो जवळजवळ 48 कोटी रुपयाचा आणि जास्ती करून शाहूनगर शाहूपुरी ह्या भागातच ते पैसे पडले. आता देखील बरेच रस्ते आपले सँक्शन झाले होते जानेवारी-फेब्रुवारीमध्ये, पण त्याच्यानंतर लागली लोकसभेची आचारसंहिता जी जवळजवळ 100 दिवस होती. त्याच्यानंतर चालू झाला पावसाळा आणि पावसाळा मला वाटतं दिवाळीपर्यंत राहिला. म्हणून आता कामांना सुरुवात झालेली आपल्या इथं आहेत साहेब, ते पण तुम्हाला सांगतील. म्हणून कामाही होत राहतात आणि हद्दवाढीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सर्व नागरी सुविधा इथं पुरवल्या जातील. खरंच ह्या भागात खूप सुशिक्षित लोक राहतात आणि जास्तीत जास्त सगळी बंगलो कॉलनी आहे. तर आपल्याला ज्या काही नागरी सुविधा शहरात मिळतात त्या आता नक्कीच आपल्या सर्वांना मिळतील. इथं आवर्जून मला सांगायचं आहे की प्रत्येक मीटिंग जिथं जिथं मी अटेंड केली तिथं तिथं महिला सांगतात की आम्हाला सिटी बस सुरू करा. बरोबर, सिटी बसचा मानस नक्कीच आपण घेऊ, कारण का शहरात पण खूप मागणी आहे. ह्या कोविडपासून मला वाटतं सगळ्याच सिटी बसेस बंद झालेल्या आहेत. तर नक्कीच ही मागणी आपली आपण पूर्णत्वाकडे नेऊ. त्याचबरोबरीने जशी हद्दवाढ झाली तशी आपलं सातारा मेडिकल कॉलेज झालं. सातारा मेडिकल कॉलेज हे सरकारी मेडिकल कॉलेज असून नुसतंच कॉलेज नाही, पण तिथं आपल्याकडं 500 बेडचं हॉस्पिटल देखील होणार आहे. हे होत असताना आपण सर्वजण लक्षात घ्या की जवळजवळ 1,500 ते 2,000 स्थानिक लोकांना रोजगार मिळणार आहे. कारण का कॉलेज होणं, हॉस्पिटल होणं, त्याच्याबरोबर खूप ॲडिशनल स्टाफ असतो जो मॅनेजमेंट असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेशन असेल, सेक्युरिटी, परत सगळंच म्हणजे मेंटेनन्सचा स्टाफ असतो, हॉटेल्स असतात, कॅन्टीन्स असतात, हॉस्टेल्स असतात, लॅब इन्चार्ज, खूप सगळा स्टाफ लागतो आणि तो जवळजवळ 2,000 लोकांना आपल्या स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळणार आहे. म्हणजे एक मोठी इंडस्ट्री साताऱ्यात आल्यासारखं आहे. आज पर्यटन क्षेत्र ह्या 5 वर्षात आपल्या भागात खूप वाढले. म्हणजे साताऱ्यात फुलं बघायला तर लोक यायचे, पण तो हंगाम 2 ते 3 महिन्यांचाच होता. पण आज आपल्या कास धरणाची उंची वाढवून पुढच्या 50 वर्षाचा पाण्याचा प्रश्न तर मिटवलेलाच आहे, पण त्याचबरोबरीने त्या धरणाला बुशीलँडचा फील देऊन तिथं पर्यटक वाढलेले आहेत. मोनवळ्याला बोटिंग क्लब्स काढून तिथं बोटिंगची सोय आहे, प्लस त्याच्याबरोबरीने वॉटर स्पोर्ट्स केलेले आहेत. बागनोलीला बोटिंग क्लब्स काढून तिथं बोटिंगची सुविधा, वॉटर स्पोर्ट्स केलेले आहेत. ठोसेघरचा धबधबा असेल, वज्राईचा धबधबा, जगमीनचं धरण, अशा अनेक प्रकारच्या ठिकाणी पर्यटन क्षेत्र हे वाढलेले आहे. आपण माहिती आहे कासला जाताना सहजरित्या बिबट्या दिसायचा, तुमच्या इथं पण दिसायचा, पण आता जरा कमी झालेलं आहे. पण कासला जायचा रस्त्याला तर सहज दिसायचा, पण आता जास्तीत जास्त तिथं रिसॉर्ट झालेले आहेत, हॉटेल झाले. हे सगळं प्रतीक हेच आहे की तिथं टुरिझम वाढलेलं आहे. आणि जेव्हा टुरिझम एवढ्या प्रमाणात वाढतं तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळतो, बिझनेस वाढतं आणि एक टुरिस्ट डेस्टिनेशन ह्या
ह्याची ओळख साताऱ्याची व्हायला लागली. हे नक्कीच ह्या 5 वर्षात झाले. आपल्याला सातारा सैनिक स्कूल हे आपल्या म्हणजे महाराष्ट्रात नाही इंडियातलं पहिलं सैनिक स्कूल आहे. आणि हे सैनिक स्कूलचं पण आतलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, बिल्डिंग्स आहे, हे वीक झालेलं होतं. केंद्र सरकारच्या माध्यमातून 400 कोटी रुपये या सैनिक स्कूलला मिळालेले आहेत आणि पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर आतल्या बिल्डिंग्स असतील, त्यांच्या जे काय व्यवस्था आहे ती सर्व पुनर्रचना, त्याची रिडेव्हलपमेंट म्हणा किंवा चांगल्या पद्धतीने तिथं नवीन फॅसिलिटीज आता व्हायला लागतात. आणि साताऱ्यातच आपल्याला सगळ्यात जास्त सैनिक पण निर्माण होतात. म्हणजे सैनिकांचं एक गाव म्हटलं तरी सातारची ओळख आहे. तर ते देखील या 5 वर्षात झालेत. आपल्या सातारचं सुशोभीकरण असेल, कोवई नाक्यावरची झालेली शिवसृष्टी, सेल्फी पॉइंट, सगळे प्रमुख रस्ते, कासचा रस्ता, मेढ्याचा रस्ता, आपलं कलेक्टर ऑफिसच्या समोरचे रस्ते, खालचा रस्ता, वरचा रस्ता, पूर्णपणे बंदिस्त गटर आणि त्याचबरोबरीने कासहून येणारी पाईपलाईन ही 36 किलोमीटरची आहे. त्यातले 27 किलोमीटरचं काम पूर्णत्वाकडे गेले, अजून 9 किलोमीटरचं काम राहिलेलं आहे. तर अशा अनेक योजना झालेल्या आहेत आपल्या भागात. मला वाटतंय पाईपलाईन म्हणजे वॉटर सप्लायचंच काम जवळजवळ 38 ते 42 कोटीचं झालेलं आहे या शाहूनगर परिसरात. तर अशी सगळी कामं ह्या 5 वर्षात झालेत. साताऱ्यात मेडिकल कॉलेज झाल्यापासून सर्व शिक्षण उपलब्ध आहे. म्हणजे आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना बाहेर शिकायला जायची गरज नाही. इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, लॉ, मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, जे काय तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे ते तुम्ही साताऱ्यात घेऊ शकता. त्याचबरोबरीने जसं पर्यटन आहे, साताऱ्याला एक नैसर्गिक देणं आहे, तसंच आपला सातारा हा शेतीप्रधान आहे. आपल्या इथं 2 MIDCs आहेत. सातारा MIDC बद्दल खूप अपप्रचार आहे की युनिट्स बंद आहे किंवा काय, तशी परिस्थिती नाही आहे. आपल्या सातारा MIDC 930 कारखाने आहेत, छोटे मोठे धरून. त्याचबरोबरीने साताऱ्यात 2 MIDC आहेत, कराडला 2 MIDC आहेत, लोणंदला 1 MIDC आहे, खंडाळ्याला 1 MIDC आहे, शिरवळला 1 MIDC आहे. त्याचबरोबरीने नुसतं MIDC त्याच इंडस्ट्री होतात असं नाही. आपलं सातारा हे शेतीप्रधान आहे. 22 साखर कारखाने आहेत. 22 साखर कारखान्यात छोटे साखर कारखाना 2000 आणि मोठे साखर कारखाना 5 ते 6000 लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या रोजगार देत असतात. त्याचबरोबरीने आपल्या इथं 8 सूतगिरण्या आहेत. म्हणजे किती रोजगार निर्मिती होती त्याच्यातनं आपण विचार करा. आणि आत्ताच उदयनराजेंनी आपल्या इथं IT पार्क व्हावा म्हणून 16 एकर जमीन ही IT पार्कसाठी त्यांनी आरक्षित केलेली आहे. सुधा मूर्तींबरोबर त्यांची चर्चा देखील चालू आहे की आपल्या इथे इन्फोसिसचं IT पार्क व्हावं, इन्फोसिस कंपनी यावी. कारण का साताऱ्यात खूप मुली आहेत ज्या IT क्षेत्रात शिक्षण घेतलेले आहेत. त्यांना बाहेरगावी जाऊन नोकरी करण्यापेक्षा आपल्या इथं त्यांना नोकऱ्या मिळाव्या, ह्या त्या गोष्टीचा उद्देश आहे त्यांचा. तर अशा अनेक गोष्टी, अनेक विकासाची कामं दोन्ही राजे आपल्या इथं करत असतात. मला इथं तुमच्या इथला रस्ताच, आपलं किल्ल्याला जायचा रस्ता जो आहे तो सध्या खूपच चर्चेत आहे. झालेला तर चांगलाच आहे, त्याच्याबरोबर त्याचं लाइटिंग आणि हे पण विकसित केलेलं आहे. आता अजिंक्यतारा किल्ला पण पूर्णपणे विकसित करण्याचं बजेट तयार आहे आणि ते सँक्शन पण झालेलं आहे. तर अशी सगळी कामं करत असताना मला आपल्याला खरंच सांगायचं आहे की दोन्ही महाराजांचे कार्यकर्ते आहेत साताऱ्यात. दोन्ही महाराजांचे कार्यकर्ते एकत्र काम करतात. मला वाटते इलेक्शन वगैरे आली तरच असतं की तुम्ही त्या गटातला, आम्ही या गटातला. नाहीतर कितीतरी लग्न मी बघितले सगळे एकत्र असतात आणि सगळे हसत खेळत असतात. म्हणून मला वाटतं बरोबर आहे, भांडत आम्हीच होतो मूर्खासारखे आतापर्यंत. त्या ह्याच्या पुढं मी एवढंच म्हणेन की नवीन उमेद, नवीन हौसले घेऊन आले दोन्ही भोसले आणि ते आपल्यासाठी म्हणून आपण सर्वजण कुठलाही गटतट न विचार करता बाजी तर आपण मारणारच आहे, पण ती चांगली बाजी मारू एवढीच मी इथं अपेक्षा करते. आणि ह्याच्या पुढं जाऊन मला सांगायचं आहे सगळ्याच नागरिकांना की बाबा असतील, उदयनराजे असतील, सगळ्यांच्या सुखदुःखात ते कायम असतात. लग्न असतील, कुणाच्या घरी वास्तुक शांती असो,
कुणाच्या घरी म्हणजे आजकाल तरुण लोकांच्या वाढदिवस असतील, पहिल्या मुलाचा वाढदिवसपर्यंत पण बाबा जातात आणि प्रत्येक गोष्टीला स्वतःहून हजेरी असती. प्रत्येक कार्यकर्ता बाबा म्हणजे नावाने ओळखतात आणि ते रोज सांगतात की रोज माझी शाळा भरती. आमच्या घरातच त्यांचं ऑफिस आहे. रोज सकाळी 10 वाजता बाबा ऑफिसमध्ये असतात. जितके लोक आलेले आहेत प्रत्येकाला ते भेटतात, त्यांची कामं करून देतात. मग आता रोज जर शाळा भेटली तर आता सातारच्या सगळ्या नागरिकांनी विद्यार्थ्याला चांगले मार्क दिले पाहिजेत ना, बरोबर? तर 100 मार्क आपण द्यावे हीच मी अपेक्षा व्यक्त करते. आणि म्हणजे जो माणूस तुमच्यातला आहे, जो तुमच्यात कायम असतो, उठतात बसतात तुमच्यातच आहे, त्यांनाच तुम्ही पसंत करा. मला विरोधकांबद्दल बोलायचं नाही, कारण का त्यांनाच स्वतःबद्दल काही सांगता येत नाही, म्हणून ते नुसतं अपप्रचार करत आहेत. एवढंच मला विचारायचं आहे की हे विरोधक येतात, मतदान मागतात, वाजत गाजत गावातनं फेरी काढतात. मतदान झाल्यानंतर परत आपण त्यांना बघता का? परत येतात का? नाही, परत आपण त्यांना पाहिलं का? ही परिस्थिती होती. म्हणजे आपल्याच्या मागच्या आपल्या विधानसभेच्या इलेक्शन नंतर आपल्या इथं कोविड झालं, आपल्या इथं नाही जगभर कोविड झालं. या कोविड मध्ये कधी हे विरोधक आले का? उदयनराजेंचे कार्यकर्ते असतील, शिवेंद्रराजेंचे कार्यकर्ते असतील, ज्यांनी आपल्याला मदत केली. मला आवर्जून सांगायचं आहे, शिवेंद्रराजे पहिले आमदार आहेत अख्ख्या या महाराष्ट्रात ज्यांनी स्वतःचं पुष्कर मंगल कार्यालय गव्हर्नमेंटला दिलं होतं की तुम्ही इथं कोविड केअर सेंटर काढा आणि लोकांना सोय होऊन दे. कलेक्टर साहेब म्हटले की आम्ही शासकीय जागेत खर्च करू शकत नाही, तेव्हा बाबांनी स्वखर्चाने 90 बेडेड हॉस्पिटल तिथं केलं होतं विथ ऑक्सिजन, की साताऱ्याच्या लोकांना त्याची सुविधा व्हावी. मग असा जो माणूस विचार करतो, विरोधक तुम्हाला एकदा तरी विचारायला आले का? आणि ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही विचार करा. गेले इतके वर्ष उदयनराजेंच्या विरुद्ध राहिलेला माणूस उभा किंवा शिवेंद्रराजेंच्या विरुद्ध उभा राहिलेला माणूस परत येतात का विचारायला? मग तुमचं मत वाया का घालवता? काही आपली कामं असतील, वैयक्तिक असतील, समाजासाठी असतील, वॉर्डसाठी असतील, पेठेसाठी असतील, आपण एकतर या राज्यांकडे जातो नाही तर त्या राज्यांकडे, बरोबर? मग इलेक्शन मध्ये पण दुसऱ्याचा विचार करू नका, एवढंच मी कळकळीची विनंती आपल्याला करते. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आज इथं आहे, 2 दिवस राहिलेत इलेक्शनला, म्हणून आपण सर्वांनीच मतदान करावं. नक्की मतदान चुकवू नका. बाहेर गावी जर आपल्या कोण घरचे असतील तर त्यांना देखील मतदानाला यायला सांगा. आणि आपण सर्वजण कमळ हे चिन्हावर मतदान करा. बाबांचं जसं उदयनराजेंचं कमळ आहे तसंच बाबांचं पण कमळ चिन्ह आहे. आणि भाजप पक्षाच्या माध्यमातून ही इलेक्शन ते लढतात. जसं सांगितलं जातं की आज केंद्रात नरेंद्र मोदींचं सरकार आहे, भाजपचं सरकार आहे, आपल्या राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे आणि खासदार आपले भाजपचे आहेत, आमदार देखील भाजपचे असतील, तर ह्याच प्रमाणात आपण जास्तीत जास्त फंड्स आणि जास्तीत जास्त योजना आपल्या या मतदारसंघासाठी आणू शकतो. आणि म्हणूनच रामकृष्ण हरी, कमळ फुलवा घरोघरी. आपण सर्वजण 3 नंबरला बाबांचं नाव आहे, पुढं कमळाचं चित्र आहे, त्याच्या पुढचं बटन दाबा आणि परत एकदा शिवेंद्रराजांना संधी द्या आपलं नेतृत्व करण्याची विधानसभेत. धन्यवाद. मी राहायला सावंतवाडीमध्ये आहे आणि बाबा महाराजांचा आणि उदयन महाराजांचा कट्टर कार्यकर्ता आहे. आणि मी एक सांगू इच्छितो की दोन्ही खासदार आणि आमदारांच्या निधीतून साताऱ्यात भरपूर प्रमाणात सुधारणा झालेली आहे आणि सुधारणा यापुढे होणार आहे. आणि त्यासाठी माझे त्यांना शुभेच्छा. आणि तरी माझं एक असं स्वतःच एक मी मनात ठरवलेलं आहे की गेले लोकसभेला इलेक्शन झालं तरी आपल्या उदयन महाराजांना काही मंत्रिपद मिळालेलं नाही, तरी दोघांना मंत्रिपद मिळावं त्यासाठी मी 5 डिसेंबर पासून कलेक्टर ऑफिसच्या बाहेर उपोषणात बसणार आहे. आणि व्यासपीठावरील सर्वांचे आभार मानतो. तरी उदयन महाराजांचे मित्रसमूह आणि बाबा महाराजांचे मित्रसमूह हे सगळे जमले त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. ज्या माय भगिनी आहेत माझ्या त्या जमल्या त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. ज्या बहिणी आहेत
त्या जमल्या त्याबद्दल हार्दिक अभिनंदन.